लायरे सर, सध्या तुमचं माणिकहाममध्ये जोरदार नाव, नवीन उपक्रम तुम्ही हातात घेतलेला आहे आणि त्याची चर्चा ही पूर्ण इगतपुरी तालुक्यामध्ये चालू आहे. तर त्याबद्दल असं वाटतं की कधीतरी की तुम्ही राजकारणामध्ये जाऊ इच्छिता का सरपंचाचे भावी उमेदवार आहे? काय वाटतं तुम्हाला याबद्दल? बघा, आता हा प्रश्न आहे ना तुम्हाला जसा पडला तसा हा माझ्या गावात देखील भरपूर जणांना पडतो किंवा जे सोशल मीडियावर असतात आपले कनेक्टेड असते खूप साऱ्या जणांना वाटतं का नाही माणसाचं काहीतरी दुसरंच काहीतरी डाव आहे. त्याला कारण आहे, कारण आज स्वार्थाशिवाय ना कोणी काही करतच नाही. बरोबर पण आहे. मी माझ्या जे काही मी करतोय त्याच्यामागं खूप काही कारण आहे हं. का मी या फील्डमध्ये आलो, शिक्षकी फील्डमध्ये आलो आणि इकडं आल्यामुळं जरा जो वेळ आहे तो कशात वापरायचा तर वाचनात वापरायचा. म्हणून काय केलं का छत्रपती वाचले, संभाजी महाराज वाचले, फुले, शाहू, त्याच्यानंतर ज्योतिबा असतील, त्याच्यानंतर सावित्रीबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध असे जे महान विचारवंत आहेत, महापुरुष आहेत आपले, हे वाचनात आले. आणि ते वाचण्यामुळं काय होतं का थोडं तरी आपल्यामध्ये त्याचा जो किडा असतो तो किडा काय नेहमी काय करत असतो, वळवळ करत असतो. मग ज्यावेळेस असं आपण लहान होतो, लहानाचं मोठं झालो, आपण प्रचंड स्ट्रगलमधून आलो आहे, मग त्यावेळेस वाटायचं की हे असं असतं, ही व्यवस्था अशी असती. आजही बघतो का बाहेर जर बघितलं तर अख्खं पोखरलेलं वाटतं, कुठंच कोणतीच गोष्ट ठिकाणावर नाही आहे, कोणीच जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे, सगळं बेजबाबदार आहे. आणि याला कारण आहे का व्यवस्था तशी. मग आपण मुंडे साहेबांचं उदाहरण घेऊ शकतो का त्यांनी ज्या ज्या याच्यामध्ये गेले क्षेत्रामध्ये ते स्वतः काय ते कर्तव्यनिष्ठ आहेत आणि प्रामाणिक आहेत, त्याच्यामुळे सरळ करू शकतो आपण व्यवस्थेला. हे त्यांनी एक उदाहरण दाखवून दिलं. मग काय होतं, आता मी छोटे छोटे जे काही उपक्रम घेतो बरेच वर्ष झाले त्याला, त्याच्यामागं एकच कारण आहे का हे जे महापुरुष आहेत ते थोडे थोडे जागृत होत समाजाला कळावे आणि एक समाजसेवा तर घडावी आपल्याला. सगळ्या गोष्टींचं पुढे बघा, आज जी काही समस्या असेल, ग्लोबल वॉर्मिंग आहे, आज 22 तारखे पण पाऊस नाही पडू राहिला, याला कारण काय? माणूस. आणि हा माणूस जर चांगल्या विचाराचा बनला, फक्त शिकला म्हणजे नाही, सुशिक्षित झाला तर नाही, चांगल्या विचाराचा बनला, प्रामाणिक बनला आणि नैतिकता टिकवली त्याने. सध्या नीतिमत्तेची फार माती झाली आहे, ज्याच्याकडे बघावं त्याच्याकडे काय झालाय तो नीतिमत्ता गहाण. आताच बघितलं आपण ते 6 खासदार गेले काय म्हणे 100 कोटी वगैरे वगैरे. अशी झाली आहे का ज्यांच्यावर विश्वास टाकावा ना तोच काय करतो, घात करतो, तोच काय करतो, व्यवस्थेला चिरडून टाकतो. मग तसं होणारच आहे ना. अप्रामाणिक लोकांची संख्या, नैतिकदृष्ट्या भ्रष्ट लोकांची संख्याच वाढली तर समाज काय कोणावर विश्वास ठेवणार आहे. मग त्यातलाच मी एक आहे आणि मला त्याची कल्पना आहे का लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. पण आपण आपलं काम हे करायला पाहिजे. मी शिक्षक आहे, मी माझ्या आयुष्यामध्ये काय करू शकतो, तर मी माझ्या आयुष्यामध्ये मी खूप मोठा बदल नाही घडवणार, खूप काही माझ्या गावामध्ये लगेच 100 कलेक्टर आणि काही असं नाही होणार. पण जे काही छोटे मोठे जे काही तरुण असतील, लहान मुलं असतील, त्यांना ते योग्य घडतील. मार्ग दाखवा. आपण नुसतं सर चर्चा करतो, समाज बिघडला, मुलं बिघडले, हा दारू पितो, हे असं झालं, पण आपण एक समाज बनून त्यांच्या पाठीशी उभं राहतो का? त्यांना योग्य मार्ग दाखवतो का? नाही दाखवत. जर आई वडील दोघं कामाला जात असतील तर घरी राहतं कोण? घरी राहतो तो समाज. मग त्या समाजाचं काम आहे. आज देशामध्ये किंवा जगामध्ये जी काही गुन्हेगारी वाढते, या गुन्हेगारीला कारणीभूत एकच आहे, समाज. कारण शिक्षक त्याचं काम करतो, आईवडील त्याचं काम करतात, पण त्यांना जर वेळ नाही द्यायला मिळाला तर समाजाचं काम आहे का त्यांच्यासाठी अशी परिस्थिती तयार करायची का ते बिघडले नाही पाहिजेत. मग ही परिस्थिती तयार करायचं काम कोणाचं आहे? समाजाचं आहे. मग समाजातला जो सुशिक्षित घटक आहे कोणी पण असो, फक्त आपण आपलं काम झालं म्हणून आपण आपली जबाबदारी म्हणजे मी माझ्याच कुटुंबाचं बघायचं. मी खूप सारे उदाहरणं बघितले का काही प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, मोठे मोठे लोक असतील, त्यांनी मुलांना खूप शिकवलं, विदेशात पाठवलं आणि त्यांच्या म्हणजे ते जिथं राहायचे एकटेच राहायला लागले, त्यांना मुंग्या लागल्या किंवा 2-2, 3-3 महिने काय झाले त्यांचे
जो शव होता तो तसाच पडून राहिला, काय फोन नाही काय नाही. मग या लोकांनी काय केलं, या लोकांनी फक्त व्यक्तिगत स्वार्थ साधला. मोठे मोठे बंगले बांधले असतील, 100 एकर जमीन घेतली असेल, पण मुलांमध्ये ते संस्कार रुजवले नाही ना. माझा बाप काय करतोय, अरे माझा बाप स्वार्थी आहे. काल जेव्हा आमच्या इथं आम्ही ती रॅली घेतली तेव्हा माझं पोरगा आहे 7 वर्षाचा, त्याने कमीत कमी 25-30 बॅनर स्वतः चिपकवले भित्तीला लावून. मग तो पोरगा याच्यातून शिकला ना, का नाही आपण काहीतरी समाजासाठी करायला पाहिजे. माझ्या मुली आहेत लहान लहान, त्यासुद्धा बघता का नाही, माझे आई वडील आहेत ना, संध्याकाळी 2 तास काय करता, गावात जाता काहीतरी शिकता. माझा मुलगा आहे 7 वर्षाचा आहे. आम्ही ज्यावेळेस 2 तास संध्याकाळी फिरतो ना, घरात बसून तो न चुकता 30-35-40 पानं काय करतो तो न सांगता. आम्ही घरात नसताना मला असं वाटतं का जर मी एखाद्या शाळेत माझ्या पोराला टाकलं असतं, 80,000, 90,000 किंवा 50,000 रुपये फी जरी दिली असती, तरी हे संस्कार आणि हे वळण तिथं लागू शकत नाही. काल जी रॅली केली ना त्याच्यासाठी मला आणि आमच्या पूर्ण टीमला 2,000 रुपये खर्च आला. मला 1,000 रुपये खर्च आला आणि बाकीचा 1,000 रुपये खर्च आला. मला सांगा ना, 2,000मध्ये गावामध्ये 100-200 मुलं असतील, त्या आईवडिलांना पण थोडंसं कळलं ना. आज समाज, माझं जे गाव आहे किंवा हा एरिया आहे, हा त्या मानानं सुशिक्षित झालेला नाही. त्या मोबाईलमुळं काय दुष्परिणाम होऊ शकत आहेत याची कल्पनाच नाही आहे त्यांना. ते काय खेळणं म्हणून देत आहेत आणि त्यांचा टाईमपास करत आहेत, पण त्याचे जे काही परिणाम आहेत, दुष्परिणाम आहेत, हे त्यांना माहितीच नाही. त्या अज्ञानी आहेत. मग त्या अज्ञानातून बाहेर काढायचं काम कोणाचं आहे? आपलं काम आहे. जर समाजाने, बघा आपण जेव्हा मोठं होतो, मी या समाजामध्ये वाढलो, माझ्या गावामध्ये वाढलो, त्यावेळेस मी त्या समाजाच्या वाट्याचं बऱ्याचशा गोष्टी घेतल्यात. मी हवा घेतली, पाणी घेतलं, अन्न, सगळ्या गोष्टी घेतल्या. अहो शासनाने मला शाळा दिली, मला बस दिली, मला कॉलेज दिलं, सगळ्या काही गोष्टी दिल्या शासनानं. मग कशासाठी? फक्त शिकल्यावर आपलं स्वतःचं बघायलासाठी नाही. तर आपण समाजामध्ये थोडा का होईना प्रयत्न केला पाहिजे. आपल्या परीनं खूप काय झोकून द्यायचं. हे बघा, समाज कधीच चांगला नाही, पण आपण त्याच्या चांगल्यासाठी थोडा का होईना प्रयत्न करायचा. त्यानं काय होतं, मानसिक समाधान मिळतं. तुम्ही जर समाजासाठी काय जर चांगलं केलं ना, बघा आज लोकांना झोप नाही येते, करोडो रुपये त्यांच्याकडे असतात पण झोप नाही येत, कारण ते त्यांनी कष्टाने कमवलेले नसतात. तर तुम्ही समाजासाठी थोडंसं आपलं द्या, तुम्हाला रात्रीची झोप लागणार. आणि जे काही विज्ञान सांगतं का जे काही आजार आहेत, कॅन्सर असेल, डायबिटीस असेल, मोठे मोठे आजार आहेत, हे मानसिकदृष्ट्या तयार होणारे आजार आहेत. तुमचे विचार, तुमच्या मनात काय चालतं, तुम्हाला सतत जर तुम्ही लोभ जर असेल तुमच्याकडं, सतत ओरबडून घ्यायचं जर तुमच्या मनामध्ये विचार असेल, तर तुम्हाला व्याधी जडल्याशिवाय राहणारच नाही. पण तुमच्या मनामध्ये सतत जर दुसऱ्याचं चांगलं व्हावं असा विचार जर असेल, तर सर व्याधी होणार नाही, तुम्हाला आजार होणार नाही, आणि काहीही झालं तरी तुम्ही एक चांगलं जीवन तुम्ही जगू शकता. तर हे मला कळलं आहे. अजून बरंचसं आहे बोलण्यासारखं. का हेच संस्कार आपल्या मुलांवर होत आहेत. आज माझे मुलं आहेत खूप छोटे छोटे, खूप कौतुक करावं असं वाटतं. माझा पोरगा 7च वर्षाचा आहे, सगळ्या गोष्टीमध्ये ऑलराऊंडर येतो. जे की मी करतोय ना त्याच्यापेक्षा किती मोठी ट्युशन लावून दिली असते, किती पैसे भरले असते, तसं किती लक्ष दिलं असं तरी ते झालं नसतं. पण आपली मुलं आपल्यालाच काय करत असतात, कॉपी करत असतात. म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टी का होईना करायच्या असतात, जेणेकरून काय होत असतं का समाज जिथं थांबलाय तिथं तो हळूहळू का होईना काय करत असतो, प्रसार करत असतो. आज समाज मागं का राहिला, कारण आपण काय, समाज काय म्हणतोय, समाज काय विचार करतोय, आणि समाज टोचतच असतो. हे बघा, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जे आपल्या आजूबाजूची लोक आहेत ना, आपल्या आजूबाजूचा समाज आहे ना, यांना आपण मोठं व्हावं असं वाटतं, पण आपल्यापेक्षा मोठं कोणीच होऊ नये हे त्यांना वाटत असतं. ते कधीच तुम्हाला सुरुवातीच्या स्टेजमध्ये तुम्ही कोणते पण समाजसुधारक घ्या, हे काही समाजसुधारक वगैरे कोणी नाही आहे, पण सांगतो का जे पुस्तकं मी वाचले त्याच्यामध्ये बघितलं का त्यांना इतका प्रचंड त्रास झाला, मरण यातना मिळाल्या डायरेक्ट. पण जेव्हा ते मोठे होता, म्हणजे आज मी जिवंत आहे तोपर्यंत काही नाही, पण ज्या वेळेस मी जाईल ना त्यावेळेस खऱ्या अर्थानं मग त्याच्या भावपूर्ण श्रद्धांजली खाली असे मोठे मोठे मॅसेज टाईप होऊन येतील बरं का सर. आणि मग त्यावेळेस म्हणजे सिंधुताई सपकाळ नेहमी सांगायच्या का महाराष्ट्रामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, मरावं लागतं. मग आपली जी खरी किंमत पण आहे ना सर, ही मेल्यानंतरच कळत असते. माझ्या आईवडिलांनी एकच शिकवलं की आपण प्रामाणिक राहायचं आणि आपल्या परीनं जे चांगलं आहे ना ते चांगलं आपण करत राहायचं.